तर नमस्कार मित्रांनो, आपण आहोत आंब्याच्या बागेमध्ये. आणि जसं की सध्या डिसेंबर जानेवारी महिना चालू आहे. या महिन्यामध्ये आंब्याला मोहर लागण्याचा म्हणजे फुलं लागण्याचा जो काळ आहे तो सध्या चालू असतो. आणि ज्यावेळेस आंब्याला फुलं येतात त्यावेळेस तिथं आपल्याला अनेक प्रकारचे जे घातक कीटक असतात त्यांचा आपल्याला अटॅक झालेला दिसून येतो. तर त्यापैकीच एक कीटक म्हणजे हॉपर्स नावाचा कीटक. तर त्या हॉपर्स आपल्या झाडांचं कशाप्रकारे नुकसान करतो, आपल्या उत्पन्नामध्ये कशाप्रकारे घट येऊ शकते हॉपर्सच्या अटॅकमुळं, तर याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर जे की आंबा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना चांगल्याच प्रकारे माहीत असेल की हॉपर्सचा अटॅक झाल्यानंतर आपल्या जो झाडांचा मोहर आहे त्याचं पूर्ण खूप जास्त प्रमाणात नुकसान हे हॉपर्समुळं होतं. तर हा हॉपर्स नेमकं दिसायला कसा असतो, त्याचा अटॅक झाला हे आपण कशाप्रकारे ओळखू शकतो, आणि त्याचं नियंत्रण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं नियंत्रण आपण कशाप्रकारे करू शकतो, तर याची माहिती आपण या व्हिडिओतून आता घेणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकता हे समोर जे आंब्याचं झाड दिसतंय त्याला चांगल्या प्रकारे मोहर लागलेला आहे. परंतु तिथं जो आहे तो हॉपर्सचा अटॅक झालेला आहे. तर हा हॉपर्सचा जो अटॅक आहे तो आता कसा ओळखायचा ते तुम्हाला मी दाखवतो बघा. आता नेमकं हॉपर्स दिसायला कसे असतात हे समजण्यासाठी ह्या व्हिडिओच्या सोबत एक दुसरा व्हिडिओ मी जोडून देतो आहे. त्यामध्ये तुम्ही ओळखू शकता की हा हॉपर्स नेमकं दिसतोय कसा. तर तुम्ही बघू शकता या फुलावर जे दिसत आहेत तुम्हाला लहान लहान ते आहेत हॉपर्स. तरीसुद्धा हे लहान स्टेजचे हॉपर्स आहेत. ह्याच्यानंतरची जी स्टेज असते अडल्ट स्टेज त्यामध्ये हॉपर्स जे ते जास्त मोठाले दिसतात. तर बघू शकता एका छोट्याशा फुलावरती किती जास्त प्रमाणात त्यांचा अटॅक झालेला आहे. परंतु बऱ्याच लोकांना जो आहे तो हॉपर्स म्हणजे झाडावरती दिसून नाही आला. असं ज्यावेळेस आपण बागेतून फेरफटका मारतो त्यावेळेस आपण कसं ओळखू शकतो की बाबा आपल्या जे झाड आहेत तिथं हॉपर्सचा जो आहे तो प्रादुर्भाव आपल्या इथं बागेवरती झालेला आहे. तर ते कळून येण्यासाठी बघा ह्या झाडावरती तुम्हाला दाखवतो. इथं जे तुम्हाला दिसत आहेत पानावरती काळे काळे असे डाग पडलेले आहेत बघा. असे खूप सारे पानं जे आहेत ते काळे झालेले आहेत. इथं बघू शकता पूर्णपणे जे पानं झालेले ते झाडाचे पूर्ण काळे झालेले. तर हे नेमकं काळे पानं कशामुळे होतात, असे काळे पानं झालेले दिसले म्हणजे ओळखून जायचं की आपल्या बागेमध्ये हॉपर्स जे ते आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या बागेचं नुकसान करायला सुरुवात केलेली आहे. काही वेळेस काय करतात हॉपर्स फार जास्तीत जास्त म्हणजे 30% ते 70% देखील हॉपर्समुळे आपल्या बागेचं नुकसान होऊ शकतं, आपल्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते. तर ह्या हॉपर्सचं कसं असतं, एक 2-3 स्टेज असतात बघा. सुरुवातीला काय करते जे मादी असते हॉपर्सची ती काय करते, जे आपलं देठ असतं फुलाचं त्या फुलाच्या देठामध्ये कुठेतरी त्याला असं पंक्चर करून तिथं अंडे देते. एक 4 ते 7 दिवसामध्ये त्या अंड्यातून काय होतं लहान लहान हॉपर्स बाहेर येतात. आणि एक 8 दिवसानंतर नंतरच्या 8 दिवसापर्यंत त्यांची जी आपण ती निम स्टेज म्हणू शकतो, म्हणजे जे लहान हॉपर आहेत जे की दिसायला थोडेसे पिवळसर असतात ते त्यातून बाहेर निघतात आणि आपले जे फुलं जे त्यातला रस शोषून घेण्यास सुरुवात करतात. त्यानंतर जी पुढची स्टेज आहे त्याची जे आपण ॲडल्ट म्हणतो की जे की पूर्ण वाढ झालेला हॉपर्स असतो ते देखील लगेच आपले जे फुलं आहेत त्यातला रस शोषून घ्यायला सुरुवात करतात. तर इथं नुकसान कशाप्रकारे होतं बघा. तसं तर हॉपर्स जे ते वर्षाच्या बहुतांश वेळेस आपण आपल्या बागेमध्ये आपल्याला दिसून येतात. परंतु ज्यावेळेस झाडाला फुलं लागतात त्यावेळेस त्यांचं आपल्या जे नुकसान होण्याची शक्यता असते ती खूप वाढून जाते. कारण आपल्याला उत्पन्न मिळतं ते फुलातून आणि फुलाच्या वेळेसच जर हॉपर्सचा जर अटॅक झाला तर आपलं जे उत्पन्न आहे ते खूप मोठ्या प्रमाणात घट होते. आता बघा ज्यावेळेस मादी आता अंडे देते हे जे फुले तर नुकसान 2-3 प्रकारे होतं. तर सुरुवातीला मादी अंडे देण्यासाठी जे छिद्र करते त्याच्यामुळं त्या फुलाला समोर अन्न नाही पोहोचल्यामुळं ते मोहर जो आहे तो वाळून जाण्याची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस ते रस शोषून घेतात हॉपर्स जे ते फुलातला रस शोषून घेतात तर त्यावेळेस काय करत असतात ते एक चिकट द्रव जो असतो तो त्यांच्या शरीरातून बाहेर सोडत असतात. तर हा द्रव बाहेर सोडल्यामुळं काय होतं तुम्हाला दाखवलं मी मगाशी तसं झाडाची पानं काळे होतात. आणि पानं जर काळे झालेत काय होतं की जी प्रकाश संश्लेषण क्रिया असते झाडाची ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो ती मंदावते. म्हणजे झाडाला अन्न भेटायला जो आहे तो अडथळा निर्माण होतो. तर बघा पहिलं नुकसान आहे की ते फुलांमध्ये रस शोषून घेतात आणि जे फुलगळे ती आपल्या झाडांमधून फुलगळ जी आहे ती होते. त्यानंतर दुसरं नुकसान असं आहे की जी मादी आहे ते अंडे देण्यासाठी जे छिद्र करते त्यामुळे देखील आपल्या आंब्याचा जो मोहर आहे तो वाळू शकतो. तिसरं नुकसान असं आहे की जे शरीरातून द्रव सोडतात ते त्या द्रव सोडल्यामुळं झाडाची पानं जे ती पूर्णपणे काळी होऊन जातात. काळी झाल्यामुळं काय होतं जे हरितद्रव्य असतं त्याचा सूर्यप्रकाशाची कॉन्टॅक्ट न आल्यामुळं झाडाला अन्न निर्माण करण्यात अडथळा निर्माण होतो. तर हे झालं त्यांचं नुकसान.
तर ह्याचं कंट्रोल कशाप्रकारे आपल्याला करायचं आहे त्याविषयी आपण माहिती बघूया. तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्याचं सीझन झाल्यानंतर जिथं आपल्याला वाटतं बाबा की इथं ओव्हर क्राउडिंग झाली, म्हणजे जास्त फांद्या झाल्या, जास्त दाट आंबा झाला आहे, जिथं जिथं दाटीवाटीने झाडं आलेली आहेत ते आपण पावसाळ्याच्या सीझननंतर कट केलं पाहिजे. झाड थोडंसं मोकळं हवा खेळती राहील असं ठेवलं पाहिजे. जर झाडं एकात एक गेलेले जर असले तर तिथं हॉपर्सचा जो अटॅक आहे तो जास्त आपल्याला झालेला दिसून येतो, कारण त्यांना राहायला वगैरे जागा जास्त भेटते. आणि ज्यावेळेस फुलं नसतात त्यावेळेस हे हॉपर्स काय करतात, जे आपले पानं असतात त्या पानातून देखील रस शोषून घ्यायला सुरुवात करतात. आता ह्याचं नियंत्रण कशाप्रकारे करायचं आहे तर सांगतो, की ज्यावेळेस आपल्याला वाटतं आहे आता की बाबा आपल्या झाडाला फुलं लागणार आहेत, एक जो सुरुवातीचा पॅनिकल फॉर्मेशनचा जो टाईम असतो, वाटतं आहे आता आपल्या झाडाला फुलं सुरू होऊ शकतात बाबा यांना, त्यावेळेसच काय करायचं की जो निंबोळी अर्क आहे 3000 PPA जे निंबोळी अर्क असतं त्याची फवारणी आपल्याला एक सुरुवातीला करून घ्यायची. त्याच्यानंतर दुसरी फवारणी, ज्याला आपण पहिली फवारणी म्हणू तसं तर, कारण जी निंबोळी अर्कची फवारणी ती आपण पूर्व फवारणी म्हणू शकतो. आणि ज्यावेळेस फुलं लागतात त्यावेळेस काय करायचं, पहिली फवारणी आपण घेऊ शकतो लॅम्बडा सायहॅलोथ्रिन असेल, इमिडाक्लोप्रिड असेल, किंवा थायमिथॉक्झाम असेल, किंवा प्रोफेनोफॉस. हे जे कीटकनाशक यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी जी आहे ती आपण पहिली फवारणी म्हणून घेऊ शकतो. त्यानंतर दुसरी फवारणी करायची बघा आपल्याला, ज्यावेळेस फुल लेंग्थ म्हणजे जे आपला मोहर आहे त्याची पूर्ण वाढ झालेली आहे त्यावेळेस आपल्याला करायची दुसरी फवारणी. आणि तिसरी फवारणी आपल्याला करायची ज्यावेळेस फ्रूट सेटिंग होते, ज्यावेळेस लहान लहान आपण म्हणू शकतो वाटाण्याचे साईजचे जे आहेत ते फळं लागलेले आहेत आपल्या झाडाला, त्यावेळेस आपल्याला करायची तिसरी फवारणी. परंतु या फवारण्या करताना नेहमी लक्षात ठेवायचं की एकच फवारणी परत परत करायची नाही एकाच औषधाची. यामुळं काय होतं की त्या कीटकामध्ये जे रेझिस्टन्स तयार होतो आणि नंतर आपण किती जरी कोणतेही औषध वापरले तर त्याच्यावरती त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळं कोणतीही फवारणी करताना आपण काय करायला पाहिजे, औषध बदलून बदलून वापरायला पाहिजे. एकच जे औषध आहे ते परत परत वापरायचं नाही. तर अशा प्रकारे आपण ज्यावेळेस कीटकांचं संख्या वाढायच्या आधीच आपण नियंत्रण करायला सुरुवात करायला पाहिजे, कारण हॉपर्स हा असा कीटक जर एकदा का त्याची संख्या वाढली तर तो नियंत्रणात आणणं खूप अवघड काम आहे. त्यामुळं ज्यावेळेस त्याची संख्या कमी आहे त्याच वेळेस सुरुवातीलाच आपण उपाययोजना ज्या आहेत त्या करायला पाहिजेत. तर याविषयी ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्याविषयी तर या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तरीसुद्धा या व्यतिरिक्त जर आपल्याला काही नवीन माहिती असेल तर कमेंटमध्ये आपल्या बांधवांना कळण्यासाठी नक्कीच सांगू शकता. तसेच या व्हिडिओची माहिती इतर देखील आपल्या शेतकऱ्यांना समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन पिकांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.